सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्यराग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक कारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अहेतुकी अशा अनुग्रहामुळे आज मराठवाड्यामध्ये मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून जालना एज्युकेशन सोसायटीचे आरजी बगडिया कला SB लखोटिया वाणिज्य आणि बेंजी विज्ञान महाविद्यालय यांच्याद्वारा वारकरी संत संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। जे समाज जीवनाच्या दृष्टीनं किंवा समाज पुरुषाच्या दृष्टीनं एक अलौकिक अशा भाग्याच्या पर्वाचा आज हा भाग्योदयाचा दिन आहे असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी प्रस्तुत कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे हृदय सम्राट असणारे परम प्रेमास्पद वंदनीय प्रातस्मरणीय संमेलनाध्यक्ष रामकृष्णजी महाराज लवितकर हे जे जगद्गुरु द्वाराचार्य आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे गुरुवारी असणारे ऍडव्होकेट डॉक्टर यशोधनजी महाराज साखरे, प्राध्यापक सतीशजी बडवे, हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि आमचे परम प्रेमास्पद गुरुवर्य दत्तात्रय डुमरेजी सर, बसवराज कोरेजी सर, त्याचप्रमाणे या स्वागताध्यक्ष असणारे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी अहर्निश प्रयत्न केले अशा प्रकारचे असणारे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेशजी अग्निहोत्री सर आणि आमच्या हृदयाचे परम प्रेमास्पद स्थान डॉक्टर यशवंत सोनुने सर, या सर्वांच्या चरणकमली या ठिकाणी मी साष्टांग अभिवादन करतो। आणि या कार्यासाठी आपण घेतलेले जे श्रम आहेत त्या श्रमाचं साफल्य खऱ्या अर्थाने एक प्रकारचा एक आदर्श स्थापन करून आज जे वारकरी संत साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे, वाचे बरवे कवित्व कवित्व रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, ही जी ज्ञानेश्वर महाराजांची मनोमन इच्छा आहे त्याप्रमाणे हे साहित्याच्या द्वारा लोकांना परतत्वाचा स्पर्श होऊन हे समाज जीवन अध्यात्माने ढवळून जावं आणि त्या ठिकाणी धर्माशी नीतीशी शेषभरी हार्द ज्ञानोबरायांच्या ही जी ज्ञानोबरायांची असणारी धारणा ही सर्व भाविकांच्या किंवा जे सात्विक हृदयाने संपन्न असणाऱ्या व्यक्तींच्या अंतःकरणात स्थापित व्हावी म्हणून या ठिकाणी आजचं हे साहित्य संमेलन हे एक फार मोठा पर्व काळाचा दिवस आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जे आपण अनेक सप्ताह वगैरे संपन्न करतो त्यापेक्षा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे। किंबहुना यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ किंवा काही सरकारी माध्यमातून किंवा काही श्रीमंत लोकांनी जे काही याच्यासाठी आर्थिक मदत केली असेल ते सुद्धा धन्यवादास पात्र आहेत। दुसरी गोष्ट अशी की जोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये दुःख संबंध विवर्जित सुखाची अपेक्षा आहे तोपर्यंत संत साहित्याला दुसरा कोणताही पर्याय नाही। या कार्यक्रमामध्ये आपल्या द्वारा खऱ्या अर्थाने की जोपर्यंत शाश्वत सुखाची उपलब्धी पाहिजे आहे तोपर्यंत केवळ विज्ञानातून होणार नाही किंवा नीतिशास्त्राचे किंवा केवळ धर्मशास्त्राच्या सिद्धांताने ही गोष्ट होणार नाही, केवळ वृक्ष वेदांताच्याही विचाराने होणार नाही। ती गोष्ट संत साहित्यातून उपलब्ध होते आणि या संत साहित्याचं प्रचार प्रसार व्हावा किंबहुना सगळ्यांच्या हृदयामध्ये हे संत साहित्याचे विचार स्थानापन्न व्हावे अशा प्रकारच्या योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर झाल्या तर माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजाशी जिंके ऐशी रसिके अक्षरे मिळविन अशी ज्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली आणि त्याप्रमाणे हे जे संत साहित्याचे जे शब्द आहेत ते शब्द विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुद्धा एक समन्वय साधून देणारे आहेत। आताच गुरुवारी अग्निहोत्र सरांनी सांगितलं, परंतु त्याप्रमाणे मी विज्ञानाचा मनुष्य आहे असं ते म्हणाले, परंतु विज्ञानाचे असणारे अग्निहोत्र सर असो किंवा स्वागताध्यक्ष असणारे
आमचे बंधुवर्य त्यांच्या जन्मापासून गर्भस्थापनेपासून अंतःकरणामध्ये संत वाङ्मय गुरुवर्य सोनुने महाराजांच्या कृपेने आमच्या पितृतुल्य असणाऱ्या सोनुने महाराजांनी ज्याच्या हृदयामध्ये संक्रमित केलेला अध्यात्म, त्या अध्यात्माचा जो सुंदर समन्वय ह्या कॉलेजच्या रूपाने झालेला आहे, याचा आम्हाला मनोमन अत्यंत आनंद वाटतो. या ठिकाणी सर्व असणारे आणि महानुभाव, उदाहरणार्थ आमचे असणारे गुरुवर्य यशोधन महाराजांची मुलाखत ठेवलेली आहे. ही एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि औदार्यपूर्ण व्यक्तित्वाचा सर्व समाजासाठी एक मार्गदर्शनात्मक उपलब्ध माहिती आपण या निमित्ताने करून दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी टॉक शो दाखवून नाटकाच्याही द्वारा या ठिकाणी साहित्याचं जे जसं प्रदर्शन आहे त्याचप्रमाणे संवादाच्या द्वारा, परिसंवादाच्या द्वारा, भजनाच्या द्वारा आणि आमचे परमवंदनीय प्रातस्मरणीय असणारे प्रमोद महाराज जगताप यांच्या वाणीतून आजही एक कीर्तनाच्या आदर्शभूत महापुरुष म्हणून जे समजले जातात अशा प्रकारचे आयोजन आपण केले. त्यामुळं आपल्याला द्यावे तितके धन्यवाद या ठिकाणी कमी आहेत. ह्या संमेलनामध्ये भाग घेणाऱ्यांच्यासाठी जर वर्णनच करायचं झालं तर एक श्लोक आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती तेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेतः. या संमेलनातला प्रत्येक शब्दना शब्द आपल्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये ग्रहण करून या ठिकाणी हृदय आणि बुद्धी यांच्या सुसंवादाद्वारा अनुभूतीच्या तीरावर जे झेप घेतील त्यांच्यासाठी हे वर्णन आहे. त्यांचं कुलम पवित्रम, सर्वांचं कुल पवित्र आहे. जननी कृतार्था, आजच्या संमेलनात भाग घेणारे जे मानव आहेत त्यांच्या दृष्टीनं खरी त्यांनी आपल्या आईची कुस धन्य केलेली आहे. आणि वसुंधरा पुण्यवतीचे तेन, की मराठी भाषेतलं संमेलन असेल तरी सुद्धा यातले विचार संपूर्ण विश्वबंधुत्वाचा प्रचार करणार आहेत किंवा ज्याला निरामय अशा प्रकारचं निष्प्रतिबंध आनंदाची उपलब्धी करणाऱ्या संत वाङ्मयाचे विचार या ठिकाणी येत असल्यामुळं वसुंधरा पुण्यवतीचे तेन, संपूर्ण पृथ्वी त्यांनी पालन केलेले आहे. त्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. केवळ शब्दज्ञान नाही तर या ठिकाणी आपल्या अनुभूतीचं जे ज्ञान आहे, अनुभवे आले अंगा त्याची जगा देतसे, किंवा या ठिकाणी सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रानभरी. या ठिकाणी आम्ही ज्या रसाचं सेवन केलेलं आहे, जे रसपान केलेलं आहे तेच रसपान ये हृदयचे ते हृदय घातले, या न्यायाने जे महापुरुष आपल्या ह्या समाजामध्ये आपलं जीवनमान यापन करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःच्या स्वतंत्र हे जे भौतिक जीवन आहे त्याला तिलांजली देऊन हे संपूर्ण जीवन हे समाज पुरुषाच्या सुखासाठी संत वाङ्मयाचं महत्व किती आहे याचा अनुभव घेऊन नंतर हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार अशा प्रकारचे जे महात्मे आहेत ते 2 दिवस आपल्याशी आत्मसंवादाच्या रूपाने बोलत आहेत. यासाठी आम्ही आपल्या मध्ये खरं तर उपस्थित राहणं हे अत्यंत आवश्यक होतं, परंतु आमचं भाग्य या ठिकाणी कमी पडले तरी सुद्धा आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. या ठिकाणी अधिकार नसतानाही आपण आम्हाला जो काही सन्मान दिला किंवा याच्या ठिकाणी जे काही आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल आम्ही आपल्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. पण आपण मात्र वसुंधरा पुण्यवतीचे तेन, आज आपण सर्व ही पृथ्वीच केल्यासारखं आहे. त्याचं कारण जे काही निर्विकार असंग सच्चिदानंद घन असणारं जे ब्रह्म आहे की ज्या ब्रह्मज्ञाना वाचून तमेव विदित्वा अतिमृत्यूमेती नान्य हा पंथ हा विद्यते आहे नाही. वेद सांगतो की ह्या ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान याच्याशिवाय मनुष्याला या दुःख नाशाचा, शोकनाशाचा आणि आनंदावाप्तीचा जन्म क्षण येत नाही. आणि हे संतांनी या ठिकाणी समाज जीवनामध्ये जागृती दिलेली आहे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, हे जे वेदवचन आहे ह्या वेदवचनाचा अनुभूतीपूर्वक प्रचार प्रसार करण्यासाठी संतांचा अवतार झालेला आहे. आणि अशा संतांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे. सर्वांच्या चरणकमली आम्ही या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. सगळा श्रोतृ समूह, श्रोतृवृंद आणि या ठिकाणी
वक्त्यांचा असणारा समूह, त्यांच्यासाठी आत्मीयता असणारे सर्व बांधव यांच्यासाठी आम्ही दीर्घ आयुष्य, त्यांना दीर्घ आरोग्य प्राप्त व्हावं आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात्, अशा या शुभचिंतनाने आजच्या कार्यक्रमात आम्ही शरीराने नसलो तरी अंतःकरणपूर्वक आत्मरूपाने आम्ही आपल्या रविंदाचा एक प्रकारचा आस्वाद घेत आहोत असं समजून या ठिकाणी या आजच्या चिंतनाला विराम देऊन पुनश्च आपणा सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलंच आहे असं समजून या ठिकाणी आता या कार्यक्रमाला निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी प्रार्थना करून शब्दांना विराम देत आहे.